मला असं वाटतं रेंजमध्ये पैसा कमवून निघून जा, ब्रेकआउट आणि ब्रेकआउट. पण दिस इज माय स्ट्रॅटेजी. आय एम नॉट saying that you should also do this. You might be good at breakout, you might be good at breakdown. जसे देशमुख सर आहेत ते वाईड रेंज ऑफ त्यांचे स्टॉक बघून म्हटलं हा कंपनी पण आहे, मला माहीत पण नाही कंपनी आहे, माझ्याकडे एवढा टाइम नाही आहे, ते रिटायर्ड आहेत, ते फुल टाइम करतात, मी नाही करत, मला खूप कमी टाइम भेटतो. त्यामुळे मला असं वाटतं की जेवढा मला टाइम भेटतो त्याच्यामध्ये मी बेस्ट काही करू शकतो. मी जेव्हा कोविडमध्ये शॉर्ट सेलिंग खूप करायचो आणि मला असं वाटतं आय एम अ व्हेरी गुड शॉर्ट सेलर आणि इंट्राडे ट्रेडर. I made a lot of money, 6-7 lakhs in intraday trading. पण आजच्या तारखेमध्ये इंट्राडे ट्रेडिंगकडे माझी टाइम नाही आहे, माझे 2-3 फुल टाइम बिझनेसेस आहेत, माझ्याकडे स्टॉक मार्केट बघायला पण टाइम नसतो. कधी कधी मी संध्याकाळी पण 2 दिवसानंतर बघतो ते फ्युचर पोझिशन किती आहे. भरपूर लोक म्हणाले की ऑप्शन बेसिकली फॉर हेजिंग, इट इज नॉट फॉर मेकिंग मनी. बट सरांसारखे जे खूप जास्त चांगले ट्रेडर्स आहेत ते हेजिंग करून स्ट्रॅटेजी करून ऑप्शनचे पैसे बनवतात. तुम्ही पण बनवू शकता, पण मी ते करत नाही. कमिंग टू द लास्ट पार्ट इज की आपण फ्युचरमध्ये भरपूर लोक म्हणतात की आपण एक स्टॉप लॉस लावायला पाहिजे. आता कोणीतरी म्हणाली चांगली स्ट्रॅटेजी आहे, लावायला पाहिजे. माझं सिम्पल आहे, मी फ्युचरचा एक लॉट घेतलं, 7 लाख रुपयाचा लॉट आहे, मॅक्सिमम किती लॉस होईल? 7 लाख रुपये होईल. मी 10 लॉट घेतले, 70 लाख होईल. माझ्या खिशात 2 करोड आहे, माझ्या खिशात 2 करोड आहे. 70 लाख लॉस झाला, माझं घर विकलं जाणार आहे का? नाही जाणार. माझा धंदा बंद होणार आहे का? नाही होणार. मी कोणाशी लोन घेतलं आहे का? नाही घेतलं आहे. त्या 70 लाख मी मला माझे मेहनतीचे पैसे आहेत, कुठून ब्लॅकचा पैसा नाही आहे, मेहनतीचे कमवलेले पैसे आहेत. पण त्या 70 लाखांनी मला धक्का बसेल का? नाही बसला. माझ्या आईला मी सांगितलं 1 लाख लॉस झाला, तिच्या पोटातलं पाणी हलतं, माझ्या पोटातलं पाणी हलत नाही. तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स असेल तर तेवढं, आपल्या मराठीमध्ये म्हण आहे की तेवढेच पाय पसरवून एवढी चादर आहे, तेवढेच पाय. एक सिंगल लॉट करा. हे बघू नका की तो माणूस 1 लाख कमवतो तर मी पण 1 लाख कमवून. माझ्याकडे एक संपर्कामध्ये मी ट्राय करत होतो त्यांनी ते घेऊन यायला, पण त्यांच्या घरी काहीतरी ऍक्सिडेंट झाला. ते 1000 कोटी मॅनेज करतात, त्यांचा स्वतःचा पोर्टफोलिओ, लोकांचे पैसे नाही, स्वतः 1000 कोटी मॅनेज करतात. एकदम सामान्य माणसात माझे पेशंट आहेत. त्यांची स्ट्रॅटेजी, त्यांची टेक्निक खूप वेगळी आहे. ते म्हणतात मी वर्षात फक्त 10 ट्रेड करतो, फक्त 10 ट्रेड, आणि ते एकदम छोट्या छोट्या कंपनीज घेतात आणि त्याच्यामध्ये माझ्या समोर बसून मला दाखवले. मी एकदम पूर्ण दिवस काढला, 50 लाख 60 लाख, आणि ते फक्त इक्विटी करतात, नो फ्युचर नो ऑप्शन. ते एक कधी कधी बघतो 5 करोडचे शेअर ब्लॉक डील करतात आणि इट इज सरप्राइजिंग आणि वी कॅन नॉट. आणि एकदम छोट्या कंपनी ज्याचं नाव पण तुम्ही ऐकलं नसतं, त्याच्यामध्ये 500 करोड, 50 करोड, 5 करोड, 10 करोड एवढे बॉल. आय कॅन नॉट एम्युलेट इट. आय कॅन नॉट पुट माय 60-70 हार्ड मनी इन सम स्मॉल कंपनी. अँथनी वेस्ट मध्ये 50 करोड टाका. आय डोंट हॅव मनी. मी तुम्ही बघितलं तर मी फक्त 4 या 5 मोठ्या कंपनी दुसरी, मला माहिती आहे एशियन पेंट 0 नाही होणार, HDFC 0 नाही होणार, पेट्रोनेट 0 नाही होणार, आणि झाली तरी माझ्या बँकेत पैसे आहेत. भरपूर लोक एक लास्ट टू नॉट एक्सटेंड टू मच, भरपूर लोक म्हणतात की तुमचा ROI किती आहे, तुम्ही किती. तर माझा सिम्पल, मी ग्रुपवर पण टाकलं आहे. समजा मी 1 लॉट घेतलं तर माझं सिम्पल स्ट्रॅटेजी आहे, मी 1 लॉट घेतलं मी 1.5 लाख माझे लागले. माझ्या ब्रोकरेज अकाउंटमध्ये 1.5 लाख असून असायला पाहिजे मिनिमम, म्हणजे 3 लाख झाले. त्याला सोडून माझ्या बँकेत अजून 6 लाख पाहिजे, म्हणजे किती झाले? ऑलमोस्ट 4 टाइम्स. आय विल टेल यू द स्ट्रॅटेजी मी 200 रुपयाला 1 लॉट पेट्रोनेटचा घेतला, तो समजा झाला 190, तो झाला 180, तो 190 युक्रेन वॉरला झाला. तर माझं हँडरायटिंग खूप खराब आहे ॲज डॉक्टर. सो सपोज 200ला मी 1 लॉट घेतलं, ओके, आणि तो लॉट 3000चा लॉट आहे, तो समजा झाला 190. तर 3000चं आपल्याला किती लॉस झाला? 30,000 रुपये लॉस झाला, बरोबर आहे? करेक्ट. आता मला माहिती आहे की हा याचा सगळ्यात खालचा पॉईंट आहे. सो वी नो दॅट दिस इज द लोएस्ट पॉईंट. मी 190ला बघणार की हा वर जातो आहे की नाही जात आहे, याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, काय प्रॉब्लेम्स आहेत, काय. नॉर्मली लोक काय करतात की इथे त्यांना स्टॉप लॉसचा हिट होतो किंवा त्यांना मार्केट बाहेर पण टाकतो. माझ्याकडे
ऑलरेडी अकाउंटमध्ये 1.5 लाख आहेत, म्हणजे माझ्याकडे अजून 1 लॉटचे पैसे आहेत आणि माझ्याकडे अजून 4 लॉट जे बाहेर पैसे आहेत. तर माझ्याकडे टोटल 1, 4, 5 आणि 6. जेव्हा हा 190, 185 ला येईल, मी इथे हा घेणार, वर जायला सुरू झाला की इथे 4 लॉट हळूहळू घडणार आणि माझा ॲव्हरेज प्राइस 190 आहे. जेव्हा ॲव्हरेज प्राइस 190 झाला विथ 5 लॉट्स, हा 200 ला पोहोचला, तरी आय हॅव मेड अ लॉट ऑफ मनी. This obviously will be done when I'm sure that the stock is going to go up. Normally it is better to take loss and exit. Second very important thing is that I'm making a lot of money, but there should never be a sense of ego, or there should never be sense market कोणाचा नाही आहे, market सर्वांचा आहे. We are here to make money, we are here to make business. माझे 2-3 व्यवसाय आहेत. आता मी रेस्टॉरंट बिझनेस ओपन केला आहे. I have invested almost 2.5 CR in the restaurant. मी मास्टर फ्रँचायझी घेतली फ्रॉम थायलंड. जेव्हा आपण 2.5 करोड मी लावले आहेत त्या बिझनेसमध्ये, आपण हा तर विचार नाही करत की स्टॉप लॉस लागेल, हा धंदा बंद होईल, ह्याला स्टॉप लॉस तर काही नाही आहे बिझनेसमध्ये. जे पैसे लावले, जे इन्व्हेस्टमेंट केलेले आहे, धंदा नाही चालला तर पैसे गेले. तर मार्केटमध्ये आपण कधी विचार करत नाही. मार्केटमध्ये आपण फक्त कमवायला येतो, आपल्याला वाटतं गमवणार नाही, फक्त कमवणार. असा कुठलाच व्यवसाय नाही आहे जो तुम्हाला मंथली, तर मला भरपूर लोक फोन करतात, सर मंथली तुम्ही किती कमवतात? मंथली नाही कमवू शकतो. ॲज अ बिझनेस ओनर मी 1 तारीख मला सध्या वाईट दिवस असतो, पण मी 1 तारखेला माझ्या अकाउंटमधून 6-7 लाख जातात टुवर्ड्स माय एम्प्लॉय खुश होतात, 1 तारखेला पैसे येतात. यू कॅन नॉट ट्रेड इन द मार्केट विथ एन एम्प्लॉय माइंडसेट. यू हॅव टू हॅव अ बिझनेस माइंडसेट की मी एवढा पैसा लावला आहे, मला हा धंदा चालवायचा आहे. आपण छोटी छोटी वस्तू घेतो, फ्रीज घेतो, तेवढा अनालिसिस करतो, पण आपण मार्केटमध्ये असे लाखों लाख रुपये पण आपण कधीच अनालिसिस करत नाही. नो, एकदम क्लिशेड आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे, पण जे सगळ्यांना माहीत आहे ते आपण नाही करत. आणि लास्ट अँड फायनल थिंग इज दॅट आय थिंक वी शुड नॉट फॉलो द मार्केट ट्रेंड. इफ द मार्केट इज सेइंग की, इफ पीपल आर सेइंग की 90% लोक पैसे कमवत नाही आहेत, बी द 10%. बिकॉज सिंपल मॅथ्स आहे, 1% ऑफ द वर्ल्ड हॅज 99% ऑफ द मनी. So be in that 1%. Why do you want to be in the 99%? Why do you want to follow? If you are doing something which the world is doing, then you are not going to be successful. You are not going to be successful. आम्ही माझे क्लिनिक्स आहेत, माझे हॉस्पिटल्स आहेत, आम्ही ते करतो जे बाकी हॉस्पिटल नाही करत. आणि त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट थेअरी करतो, सर करतात ॲब्सोल्यूट कॉन्ट्रॅक्ट थेअरी. जी दुनिया नाही करत ते केलं तर तुम्ही पुढे जाणार, जे दुनिया करते तर तुम्ही दुनियाबरोबर राहणार. इट इज नॉट एव्हरीबडी हॅज अ रिस्क ॲपेटाईट. कोणाला वाटत असेल की नाही दुनिया करते आहे, मग तुम्ही मोठा पैसा नाही कमवणार, मग तुम्ही छोटा कमवाय. पण मोठा कमवायचा असेल तर तुम्हाला गट्स पाहिजे आणि कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. दॅट्स इट. थँक्यू.